हॅलो एव्हरीवन, विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं कल्पतरू पॅटर्नमध्ये मी अजय कांगणे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी होऊ घातलेल्या वर्ग 4थी, 5वी, 7वी आणि 8वी या चारही वर्गांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शनाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, टॉप लेवलचा मॅथमॅटिक्स गणित तुम्हाला या ठिकाणी चॅनलवर बघायला मिळेल. सोबतच आपली संपूर्ण कल्पतरू पॅटर्नची टीम तुम्हाला या ठिकाणी आता होऊ घातलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहे. तरी बी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. आमच्या मागील NMSच्या परीक्षेच्या वेळेस बऱ्याच जणांनी आम्हाला कमेंट केले होते की सर आम्हाला या ठिकाणी मराठी माध्यमांचे सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी प्रोव्हाइड करा. तर आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, जे गणित विषयाचे जे व्हिडिओ आहे गणित बुद्धिमत्तेचे ते बाय लँग्वेज मध्ये या ठिकाणी घेतला जाणार आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला तो प्रश्न इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी मराठी माध्यमांचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तो प्रश्न या ठिकाणी उपयोगी असेल. त्याचबरोबर जे विद्यार्थी या ठिकाणी सेमी इंग्लिशच्या माध्यमाचे आहेत, ज्यांना इंग्लिश मधून पाहिजे प्रश्न, त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था केली आहे. व्यवस्थित संकल्पना स्पष्ट करून घ्या. आता हा जो व्हिडिओ लेक्चर होणार आहे त्या व्हिडिओ लेक्चर मधून तुम्हाला 1 किंवा 2 मार्क हमखास पेपरला येणार म्हणजे येणार. तुम्ही जेव्हा या ठिकाणी पेपरला जासाल, पेपरला गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आजचं जे लेक्चर आहे याच्यातल्या संकल्पना जशाच तशा पेपरमध्ये उतरलेल्या तुम्हाला बघायला मिळेल. चला कुठलाही वेळ न दवडता पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न काय आहे, व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 इन द गिवन नंबर. म्हणजे दिलेल्या नंबर मध्ये जो 8 आहे त्या 8ची प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्याला म्हणतात स्थानिक किंमत काय आहे. स्थानिक किंमत काय तर पहिले या ठिकाणी स्थानिक किंमतची संकल्पना पटकन एक्सप्लेन करतो. तर तुम्हाला दिलेली संख्या कोणती आहे रे, 68425 म्हणजे 68,425 म्हणजे 68,425 ही या ठिकाणी संख्या आहे. याच्यामध्ये जो 8 आहे त्याची आपल्याला स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. सरळ सरळ सांगतो तुम्हाला, याला म्हणतात एकक, दशक, शतक, हजार. तर 8 जो आहे तो 1000 स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत होणार आहे या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू 8000. किती होणार आहे 8000. मग तुम्हाला पटकन जर ओळखायचं असेल, खूप मोठी जर संख्या असेल तर तुम्ही काय करायचं, इथं 8 आहे लिहून घेतला, त्याच्या पुढे किती संख्या उरलेल्या आहेत, त्याच्या पुढे 3 संख्या उरल्या, त्याच्या पुढे 3 झिरो देऊन टाका, 8000च उत्तर यायलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं झालेलं आहे. प्लेस व्हॅल्यू त्याला स्थानिक किंमत म्हणतात. त्याची स्थानिक किंमत या ठिकाणी किती झाली 8000 झाली. चला पटकन पुढचा प्रश्न काय म्हणजे पटपट घ्या. दिलेल्या संख्येमध्ये 7 या अंकाची दर्शनी किंमत. अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं स्थानिक किंमत. आता प्रश्न आलेला आहे तुम्हाला या ठिकाणी दर्शनी किंमत. इंग्लिश मध्ये म्हटलं त्याला म्हणतात प्लेस व्हॅल्यू, याच्यामध्ये आलं या ठिकाणी फेस व्हॅल्यू. आता साधी गोष्ट आहे, माझा चेहरा बघितल्यानंतर तुम्ही काय म्हणणार आहे, हे कांगोने सर आहेत. कोणते सर आहे, अजय कांगोने सर आहेत. जर निशांत सर असते तर तुम्ही काय म्हणले असते, निशांत सर आहे. सीमा मॅडम असते तुम्ही काय म्हणले, सीमा मॅडम आहे. वैष्णवी मॅडमचं लेक्चर असतं तुम्ही काय म्हणले, वैष्णवी मॅडमचं लेक्चर आहे. म्हणजे तुम्ही आमचा चेहरा ज्याचा चेहरा बघसाल त्याचं तुम्हाला या ठिकाणी डोक्यामध्ये नाव येईल. साधी गोष्ट आहे. आपल्याकडे संख्या कोणती आहे रे भाऊ, आपल्याकडे संख्या आहे 50,736 ही संख्या आहे, 50,736. तर मला 7 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. मी या ठिकाणी या 7 कडे बघितल्यावर मला डोक्यात कोणता नंबर छापणार आहे, 7च छापल्या जाणार आहे. म्हणजे याच्याकडे या संख्येला मी गोल केलं, ज्याला गोल केलं तो कोण आहे, तो 7 आहे, 7 आहे. मग ज्याला बघितल्यावर जे डोक्यात इमॅजिन व्हायला तेच त्याची काय असते फेस व्हॅल्यू. म्हणजे काय, 5 ची फेस व्हॅल्यू 5, 0 ची फेस व्हॅल्यू 0, 7 ची फेस व्हॅल्यू 7, 3 ची फेस व्हॅल्यू 3, 6 ची फेस व्हॅल्यू 6. तोच नंबर त्याची फेस व्हॅल्यू असते. म्हणजे 7 ची फेस व्हॅल्यू त्यालाच म्हणतात दर्शनी किंमत. आणि ती व्हायली आपली भाऊ या ठिकाणी 7च व्हायली. ऑप्शन क्रमांक सी. क्लिअर झालं. 2 संकल्पना स्पष्ट केल्या, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. दॅट इज कॉल्ड फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ 3 इन अँड 1. क्या बात आहे. तर जी संख्या दिलेली आहे आपल्याला 93,218, 93,218. तर काय म्हणते, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या 3 ची प्लेस व्हॅल्यू माहित पाहिजे. 3 ची प्लेस व्हॅल्यू किती व्हायली रे, या ठिकाणी 3000, कारण तो
हजार सहस्त्र स्थानी आहे, एकक दशक शतक हजार स्थानी आहे, मग 3000. आणि या ठिकाणी व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 and 1? मग या 1 ची प्लेस व्हॅल्यू किती होणार आहे? एकक दशक, त्याची प्लेस व्हॅल्यू होणार आहे या ठिकाणी 10. मग मला सांगा, आपल्याला विचारला डिफरन्स, आपल्याला विचारली वजाबाकी, 3 आणि 1 ची जी स्थानिक किंमत आहे त्यातला फरक किती आहे? मग 3 ची स्थानिक किंमत 3000, 10 ची 1 ची स्थानिक किंमत 10, दोघातला फरक विचारला रे भाऊ. 3000 मधून 10 गेले, राहिले 2990 या ठिकाणी येते. 2990 ऑप्शन क्रमांक 2 बी. क्लिअर झालं या ठिकाणी? ओके, चला पुढं. विच डिजिट इज ॲट द 1000th प्लेस इन द 40,675? दिलेली जी संख्या आहे बाळांनो 40,675, याच्यामध्ये 1000 प्लेस, हजाराच्या स्थानी कोण आहे? हजाराच्या स्थानी कोण आहे? एकक दशक शतक हजार. हजाराच्या स्थानी आमचा 0 आहे भाऊ. कोण आहे? 0. क्लिअर झालं? हा सिक्वेन्स आहे, एकक दशक शतक हजार 10,000. आपल्या विचारला हजारच्या स्थानी कोण आहे? हजारच्या स्थानी 0. ऑप्शन क्रमांक सी. क्लिअर झालं? चला पुढं. फास्ट फॉरवर्ड मध्ये लेक्चर बघायचं, टकाटक लगे. ऍट विच प्लेस इज डिजिट 5 इन? दिलेली संख्या कोणती आहे? दिलेली संख्या आपल्याकडे 75,049. तर 5 हा कोणत्या स्थानी आहे? 5 हा कोणत्या स्थानी आहे भाऊ? एकक दशक शतक हजार, म्हणजे त्याला आपण म्हणतो युनिट, टेन्स, 100,000. तर या ठिकाणी आपल्याला तो बघायला मिळतो की 1000 प्लेस, हजार म्हणजे हजार स्थानी आहे. तो कोणत्या स्थानी आहे? त्या ठिकाणी हजार स्थानी. हजाराच काय म्हणतो आपण? 1000. 5 हा हजार स्थानी म्हणजे या ठिकाणी 1000 प्लेसवर आहे. नेक्स्ट, विच इज द एक्सपांडेड फॉर्म? क्या बात आहे, एक्सपांडेड फॉर्मला त्या ठिकाणी विस्तारित रूप काय असतं? एक संख्या आहे, दिलेली संख्या कोणती आहे आपल्याला? 82,964 आहे. एक्सपांडेड फॉर्म विस्तारित रूप म्हणजे काय असतं? तर विस्तारित रूप म्हणजे असतं या ठिकाणी दिलेल्या प्रत्येक संख्या, दिलेल्या सगळ्या अंकांची काय करायची या ठिकाणी? या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला स्थानिक किंमत काढायची. 8 ची स्थानिक किंमत येणार आहे 80,000, प्लस 2 ची किंमत येणार आहे 2000, प्लस 9 ची स्थानिक किंमत येणार आहे 900, 6 ची स्थानिक किंमत येणार आहे 60, प्लस 4 ची किंमत येणार आहे 4. आता मला सांगा 6 ची 60 कुठं आहे? सगळ्या जागी आहे. 9 ची स्थानिक किंमत 900 आहे. कुठे कुठे दिलेली आहे? 9 ची स्थानिक किंमत इथं एक आहे आणि इथं एक आहे, त्याच्यामुळे हे ऑप्शन हे 2 कटलं, बी आणि सी. आता पुढे चला. 2 ची स्थानिक किंमत आहे या ठिकाणी, हे तर होणारच नाही, डायरेक्टच 82,000. आपल्याला पाहिजे 80,000, नंतर 2000, 960 आणि 4. ऑप्शन क्रमांक ए. क्लिअर झालं? म्हणजे दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाचं या ठिकाणी स्थानिक किंमत घ्यायची, त्याला बेरजेच्या रूपात लिहायचं, ऍडिशन फॉर्म मध्ये लिहायचं. झालं कार्यक्रम. पुढं, विच डिजिट इज ऍट द 100 प्लेस इन? 100 प्लेस वर कोण आहे भाऊ? 6,008. 100 प्लेस म्हणजे काय? हा युनिट, टेन्स, 100. मराठीमध्ये त्याला म्हणतात या ठिकाणी शेकडा. एकक दशक शतक, शतक म्हणजे शेकडा. इथं 0 उत्तर. कार्यक्रम संपला. 0. डबल 0 हे बी होतं ऍक्च्युली. 2 0 म्हणजे 0च होतं. ऑप्शन क्रमांक बी घ्या किंवा डी सुद्धा मॅच करू शकते. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 इन द? दिलेला नंबर कोण आहे? 48,573. पट्टा उत्तर द्या रे भाऊ. झटपट पटापट उत्तर पाहिजे आपल्याला. काय म्हणते त्याच्यात 4 ची प्लेस व्हॅल्यू कोणती? 4. एकक दशक शतक हजार 10,000. 10,000 प्लेस व्हॅल्यू 4 लिहिला, त्याच्या पुढे 4 संख्या 4 0 देऊन टाकले, झालं 40,000. पुढे सापडायला ऑप्शन क्रमांक बी. 1 2 3 4 0 बरोबर आहे. थोडस बहुतेक प्रिंट मिस्टेक कार्यक्रम केला आमचा. ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी. 1 0 आमचा टायपिंग मध्ये मिस्टेक झाला. चला नेक्स्ट. व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 9? क्या बात है. अरे भाऊ फेस व्हॅल्यू विचारले रे या संख्येतल्या 9 ची. 9 ची फेस व्हॅल्यू या 9 कडे पाहिल्यावर काय दिसणार आहे? 9च दिसणार आहे. झाला कार्यक्रम. 9 ची फेस व्हॅल्यू 9, 4 ची फेस व्हॅल्यू 4, 7 ची फेस व्हॅल्यू 7, 0 ची फेस व्हॅल्यू 0. असं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट,
व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द डिजिट ऍट टेन्स प्लेस? दिलेली संख्या कोणती आहे? 73,568 म्हणजे 73,568. याच्यामधला 10च्या जागी स्थानिक कोण आहे? म्हणजे टेन्स प्लेस, युनिट टेन्स. टेन्स म्हणजे या ठिकाणी 10, एकक दशक, दशक टेन्स म्हणजे दशक, दशकच्या जागी कोण आहे? 6. ऑप्शन अंकाची किंमत. ओके, दशक स्थानी 6 आहे, पण त्याची स्थानिक त्याच्या स्थानिक असलेल्या अंकाची किंमत किती येणार आहे? स्थानिक किंमत त्याची 60 येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी. क्लिअर झालं? 6 आहे, पण दशक स्थानी असल्यामुळे त्याची किंमत 60 होणार. चला, व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 and 5? क्या बात है. 1 2 3 4 5 12,345. याच्यामध्ये जो 2 आहे आणि जो 5 आहे यांच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे याच्या प्लेस व्हॅल्यूची बेरीज किती? 2 ची प्लेस व्हॅल्यू किती व्हायली? 2000. 5 ची प्लेस व्हॅल्यू किती व्हायली? 5. दोघांची बेरीज केली तर किती व्हायली? 2005. 2005. 2005. ऑप्शन क्रमांक 3. क्लिअर? नेक्स्ट. ऍट विच प्लेस इज 0 इन? 0 कोणत्या स्थानी आहे रे भाऊ? या ठिकाणी बघा 86,420. याच्यामध्ये 0 एकक स्थानी आहे. एककला म्हणतात वन्स किंवा युनिट. ऑप्शन क्रमांक सी. क्लिअर? नेक्स्ट. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 9? प्लेस व्हॅल्यू विचारले. ओके, 39,058. 9 हा कोणत्या जागेवर आहे? एकक, दशक, शतक, हजार. हजार म्हणजे या ठिकाणी 1000 प्लेसवर आहे. म्हणजे या ठिकाणी 9 हा 1000 प्लेसवर त्याची प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत किती? 9,000. 9,000. ऑप्शन क्रमांक सी. क्लिअर? पुढं दिली जी संख्या आहे 70,246 म्हणजे सर्वात मोठी स्थानिक किंमत कोणत्या अंकाची? सगळ्यात मोठी प्लेस व्हॅल्यू कोणाची आहे? सगळ्यात मोठ्या जागी कोण बसलेला आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 प्लेसवर कोण बसलेला आहे? 7 बसलेला आहे. झालं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1. सगळ्यात मोठं भाऊ, सगळ्यात मोठी याची प्लेस व्हॅल्यू कोणाची आहे? कोणत्या प्लेसवर बसलेला आहे? 7 हा 10,000 प्लेसवर बसला, 10,000 प्लेसवर बसलेला आहे. पुढं व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ 3? झालं ना भाऊ, 54,839. याच्यामधल्या 3 ची फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत कोणती आहे? 3 ची दर्शनी किंमत 3. 3 ची फेस व्हॅल्यू 3च होणार. ऑप्शन क्रमांक 3. स्थानिक किंमत विचारला असं 30 व्हायली हो, म्हणजे प्लेस व्हॅल्यू. पुढं विच डिजिट इज ऍट द 1000 प्लेस? क्या बात आहे. 1000 प्लेस, 10,005 मध्ये 1000 प्लेसवर कोण आहे? 1000 प्लेस म्हणजे हजाराच्या स्थानी. एकक, दशक, शतक, हजार. हजार म्हणजे 1000 प्लेसवर कोण आहे? 0. ऑप्शन क्रमांक बी. डबल 0 काय ऑप्शन मध्ये दिलेला आहे? 0च राहते. 2 0 का 10 0 एका सोबत राहू द्या, उत्तर त्याच्यावेळी 0च राहते हो. जर 2 ऑप्शन विचारले स्कॉलरशिप मध्ये विचारतात, तर 2 ऑप्शन असेल तर या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी डी पण घ्यायचा आणि ऑप्शन बी पण घ्यायचा. स्कॉलरशिप मध्ये 2 ऑप्शन असतात कोणत्या प्रश्नाचे. चला, व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 7? दिलेली संख्या किती आहे? 67,281. 7 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 7 कोणत्या प्लेसवर आहे? 7. त्याच्या पुढे 3 संख्या त्या 3 जोडले. 7 ची प्लेस व्हॅल्यू 7,000. ऑप्शन क्रमांक बी. क्लिअर? नेक्स्ट. विच डिजिट ऍट द 10th प्लेस? चला पटकन कमेंट मध्ये उत्तर फेकून मारायचे हो. कमेंट मध्ये उत्तर. आपल्याला विचारलं की बाबा विच डिजिट ऍट द 10th प्लेस? 10th प्लेस युनिट टेन्स. टेन्स वर कोण आहे? एकक, दशक. दशक वर कोण आहे? 6. ऑप्शन क्रमांक ए. चला नेक्स्ट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द डिजिट ऍट द 100 प्लेस? भाऊ 82,104 मध्ये जो 100 प्लेसवर आहे, युनिट टेन्स 100 म्हणजे 1, त्याची व्हॅल्यू किती आहे? व्हॅल्यू 100 प्लेसवर डिजिट कोण म्हटलं असतं तर 1 व्हायला, पण त्याची व्हॅल्यू विचारली, त्याची किंमत किती आहे? तर त्याची 100 किंमत आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती व्हायला? ए. क्लिअर? नेक्स्ट. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 9?
भाऊ घ्या 93,427. तर याच्यामध्ये जो 9 आहे त्याची स्थानिक किंमत त्यालाच म्हणतात प्लेस व्हॅल्यू किती आहे 9. त्याच्या पुढे 4 डिजिट आहे तर या ठिकाणी 4 0. ऑप्शन चेक करून टाका. आमचा जरासा 0 0 कमी टाईप केले भाऊ यांनी. ऑप्शन क्रमांक बी, कारण तो युनिट 10, 100,000, 10,000 प्लेसवर आहे त्याची व्हॅल्यू किती आली 90,000 पाहिजे त्याच्यामुळं 90,000. पुढं विच इज द एक्सपांडेड फॉर्म. शाबास, एक्सपांडेड फॉर्म. आता ऑप्शन मेथड शिकवतो तुम्हाला. ऑप्शन मेथड काय पहा. एकाची फोड करा लागते. पहिली गोष्ट लक्षात घ्या. 9 हा युनिट प्लेसवर आहे त्याची व्हॅल्यू 9च राहणार. इथे 19 वाली त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी कटला. ऑप्शन डी कटला. 9ची बाकीचे ऑप्शन. आता 1 जो आहे तो दशक स्थानी आहे त्याच्यामुळे 10 10 10 ओके. आता 8 जर पाहिला तर तो आहे या ठिकाणी शतक स्थानी. शतक स्थानी म्हणजे 100 गुणिले 8 म्हणजे 800. 100 प्लेसवर असल्यामुळे 800 पाहिजे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी कटला 8000 असल्यामुळे. आता उरले 800 इथं आहे. आता 0ची प्लेस व्हॅल्यू नेहमी 0च असते. ठीक आहे. 7 कोण्या प्लेस आहे एकक दशक शतक हजार दशक 10,000 10,000 प्लेसवर काय 7 आहे 10,000 स्थानी त्याची व्हॅल्यू पाहिजे 70,000. तर उत्तर पाहिजे बा 70,000. हे 70,000 आहे. 8ची स्थानिक किंमत 800 आहे. 1ची स्थानिक किंमत 10 आहे 9 आहे. 70,000 0 800 10 आणि तर या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक सी व्हायला. क्लिअर झालं. ऑप्शन क्रमांक सी. आणि तुम्ही जर 0 जर मिस केला याच्यातला तर ऑप्शन क्रमांक ए सुद्धा म्हणजे या ठिकाणी 2 ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक ए आणि ऑप्शन क्रमांक सी 2 ऑप्शन मॅच व्हायले. कारण 0 ऍड केला काय सबट्रॅक्ट केला काय एखाद्या नंबरमध्ये त्याच्यामुळे त्या व्हॅल्यूवर काही फरक पडत नसतो. तो व्हॅल्यू जशाच तशी राहणार आहे. विच डिजिट हॅज द स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यू. सगळ्यात कमी किंमत कोणाची असते जे युनिट प्लेसवर असते. 61,534 61,534. सगळ्यात पहिले कोण यायला युनिट प्लेसवर 4 आहे. सगळ्यात ते जे पहिले यायला किंमत कमी आहे रे भाऊ. लेट येतं लेट भाव वाढतात. नेक्स्ट दिलेली संख्या आहे 42,008. 2ची स्थानिक किंमत किती 2 लिहिला त्याच्या पुढे 3 संख्या आहे तर राहिल्या 2000 म्हणजे या ठिकाणी 1000 प्लेसवर असल्यामुळे 2000. नेक्स्ट विच डिजिट इज ॲट द 10th प्लेस इन वाव 99,999. 10th प्लेस म्हणजे 10th प्लेस म्हणजे दशक स्थानी कोण आहे एकक दशक. 10th प्लेसवर कोण आहे 9. सगळे तर 9च आहे. उत्तर 9 येणार. कोणता अंक म्हणजे इथं लक्षात घ्या. कोणता डिजिट विचारलं त्याची व्हॅल्यू नाही विचारली ना. डिजिट कोण आहे 9च आहे म्हणजे लिहिसाल 99 असं काही नाही. डिजिट विचारला तर डिजिटच सांगा. व्हॅल्यू विचारली तर व्हॅल्यू सांगा. नेक्स्ट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 and 5. शाबाश मस्त प्रश्न. 3 0 5 4 7 याच्यामध्ये जे 3 आणि 5ची प्लेस व्हॅल्यू आहे 3ची प्लेस व्हॅल्यू 3 पुढे 4 संख्या तर 1 2 3 4 म्हणजे 30,000 आली. 5ची प्लेस व्हॅल्यू एकक दशक शतक म्हणजे तो युनिट टेस्ट 100 प्लेसवर आहे तर या ठिकाणी 500 होणार. 30,000 आपल्याला काय विचारलं डिफरन्स म्हणजे वजाबाकी. मग काय होणार वजाबाकी मला 30,000मधून 500 गेले ते डायरेक्ट होणार 29,500. चला चेक करा 29,500 29,500. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 and 5 इन द गिवन नंबर. चला 29,500 आपल्याला उत्तर पाहिजे. 29,500 ऑप्शन मध्ये कुठं दिसायला का ऑप्शन मध्ये तर कुठं दिसणं प्रिंट मिस्टेक केली वाटते यांनी. ऑप्शन क्रमांक ई मी भरून टाकतो या ठिकाणी कारण 30,000मधून या ठिकाणी 500 गेले भाऊ राहिले किती 29,500 या ठिकाणी शिल्लक राहिले. इथं थोडा कार्यक्रम बेंगळ वाटते. ठीक आहे जे काय असेल एवढं लक्षात घ्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण किती प्रश्न पाहिले तर 25.
आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो, कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपल्या महाराष्ट्रातील जे मराठी माध्यमचे विद्यार्थी आहेत, जे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहे, कुठलेही विद्यार्थी ज्यांनी या ठिकाणी येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरलेले आहे, अशा विद्यार्थ्यांनी कल्पतरू पॅटर्नशी जुळून जायचं. तुम्हाला आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्वच्या सर्व गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामरचे टॉप लेवलचे लेक्चर, PYQ सोबतच भरपूर कन्सेप्ट तुम्हाला मिळेल. जेव्हा पेपरला जासाल तेव्हा तुम्हाला, जेव्हा तुम्ही कल्पतरू पॅटर्नचे सर्व लेक्चर बघसाल निश्चित तुम्हाला या ठिकाणी त्याचा अभिमान असेल की तुम्ही जे काही, आम्ही जी काही तयारी करून घेत आहोत, तुम्ही आमच्या कल्पतरू पॅटर्न सोबत तयार राहा. तुम्हाला या ठिकाणी चांगल्या लेवलचे लेक्चर, चांगल्या लेवलच्या फॅकल्टीज तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जात आहेत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या कल्पतरू पॅटर्नच्या मार्फत यावा. NMS ची भरपूर विद्यार्थ्यांनी तयारी केली कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आता वेळ आलेली आहे तुमची स्कॉलरशिप, त्याचबरोबर सैनिक स्कूल आणि नवोदय सुद्धा वर्ग 8वी आणि 9वीचा जे सैनिक स्कूलचा होणारा जो पेपर आहे त्याची सुद्धा या ठिकाणी आपल्या चॅनलवर तयारी करून घेतली जाते. सोबतच आता शिष्यवृत्ती परीक्षा, त्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट मंथ पासून ऑलिम्पियाडची सुद्धा तयारी आपल्या कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. हा एक पहिला लेक्चर, अजून तुम्हाला याच्याच टाईपचे 2 लेक्चर मिळेल, म्हणजे प्रत्येक टॉपिकचे 3 लेक्चर. जर तुम्ही ते करून गेला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.